नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला हैदराबादी बैंगनची मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे. तर चला बघूया साहित्य. मी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे मी थोडेसे भाजून घेतलेले आहे. मी धने घेतलेले आहे 1.5 चमचा. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. खोबरं बारीक करून घेतलेलं आहे असं कच्चं. आणि तिळी घेतलेली आहे 2 चमचे. लसूण घेतलेला आहे, अद्रक आणि कोथिंबीर. मी हे असे एकदम छोटे छोटे असे छान वांगे घेतलेले आहे. गॅसवर मी आता सगळं हे भाजून घेणार आहे. आधी मी कांदा भाजून घेते. थोडंसं तेल ॲड करायचं आहे यात आपल्याला आणि कांदा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. जास्त काळा नाही करायचा आपल्याला, मीडियमच थोडासा भाजून घ्यायचा आहे. थोडासा कस मी कांदा भाजून घेतलेला आहे. आपल्याला लाल नाही करून घ्यायचा आहे कांदा. आणि तो हे आपण शेंगदाणे भाजलेले होते त्याच्या शेजारी काढून घेते मी खोबरं भाजून घेते लालसर. खोबरं भाजून झालेलं आहे माझं. मी इथं काढून घेते ते. आता तिळी भाजून घेते मी. आता तिळी भाजून झालेली आहे, तिळी काढून घेते. आता धने भाजून घेते मी. आता धने छान भाजून झालेले आहेत, ते पण मी काढून घेणार आहे. आता हे जे मी जेवढ्या वस्तू भाजून घेतलेल्या आहेत त्या पूर्ण बारीक करून घ्यायच्या आहे मिक्सरमधून. मी यात अद्रक आणि लसूण ॲड करणार आहे आणि याची आता बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे मी. मसाला छान बारीक करून घेतलेला आहे मी. यात मी अगदी थोडंसंच पाणी ॲड केलेलं होतं व आपल्याला लागेल त्या प्रकारेच पाणी ॲड करायचं आहे. जास्त पातळ व्हायला नको, त्यामुळे थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला. आता ह्या मसाल्यात मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे आणि मीठ चवीनुसार. हा मसाला पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता मी तो बाजूला ठेवून देते. हे बघा मैत्रिणींनो, या प्रकारे मी असे कापून घेतलेले वांगे आणि व्यवस्थित बघून घ्यायचे त्यात काय आळी वगैरे का काही, सगळे मी वांगे कापून घेते. आता वांग्यामध्ये मी मसाला भरून घेते असा व्यवस्थित. सगळ्या वांग्यांमध्ये असा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आपल्याला. मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यात मी आता जिरं मोहरी टाकून घेते 1 चमचा. आता मी वांगे टाकून घेते. वांगे सगळे भरले मी, त्यात मसाला भरून टाकला होता. आता मी ते सोडते तेलामध्ये. उरलेला मसाला पण मी यात टाकून देते. सगळं आपल्याला असं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित तेलात असं फ्राय करायचे आपल्याला मसाला आणि वांगे. आता मी त्यात पाणी ॲड करते. आता मी भाजी वांगे व्यवस्थित शिजू देणार आहे 15 मिनिटासाठी. आता मी याच्यावर झाकण ठेवून देते. आता मी झाकण ठेवून देते 15 मिनिटासाठी. 15 मिनिटं झालेली आहे भाजीला. आता बघूया आपण. आपली हैदराबादी बैंगन मसाला तयार झालेला आहे. त्यावर मी कोथिंबीर टाकून घेते. ते गॅस बंद करते. हैदराबादी बैंगन मसाला रेडी झालेला आहे. तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने हैदराबादी बैंगन मसाल्याची रेसिपी. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद आणि मला सपोर्ट करा.